नमस्कार, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात आपण हे छान असं क्रोशाचं कमळाचं तोरण बनवणार आहे। इथे मी मोगऱ्याचे गजरे आणि कमळ याचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला गजरे बनवण्यासाठी ग्रीन आणि व्हाईट कलरची लोकर लागणार आहे। ही 3 प्लाय लोकर आहे आणि ही जी पिंक कलरची लोकर मी घेतलेली आहे त्याचा कलर एकदम छान आहे आणि ही 8 प्लाय वूल आहे। कमळ तयार करण्यासाठी त्याच्या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये आलेल्या पाहिजेत, म्हणून मी इथे ही कमळासाठीची लोकर जाड वापरत आहे। यानंतर आपल्याला सर्व प्रकारच्या लोकरीसाठी 3.25 mm क्रोशे हुक वापरायचा आहे। गोंडा तयार करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं कटर लागणार आहे। यानंतर आपल्याला सीजर्स लागणार आहेत, नीडल लागणार आहे आणि पर्ल्स लागणार आहेत। इथे मी 2 साइजमध्ये पर्ल्स घेतलेले आहेत। 8 mm आणि 6 mm चे हे पर्ल्स आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखी मोठ्या साइजचे सुद्धा इथे पर्ल्स वापरू शकता। गजरा तयार करण्यासाठी आपल्याला ग्रीन कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालायची। यानंतर इथे मी 20 चेन विणणार आहे। आता आपल्याला सुरुवातीच्या 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे विणायचे आहे। असंच प्रत्येक चेनमध्ये मी एक सिंगल क्रोशे विणत जाणार। इथे मी प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे विणून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे एक चेन विणून ही लोकर कट करून घ्यायची। इथे आता व्हाईट कलरच्या लोकरीची मी स्लिप नॉट घातलेली आहे आणि ती आता मी इथे विणकामाला जोडून घेणार आहे। अशा पद्धतीने हुकने ओढून 2 चेन विणायचे आणि आता पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे टुगेदर विणायचे। तर त्यासाठी हुकवर लोकर रॅप करायचे। पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून लोकर ओढून घ्यायचे। 2 स्टिचेसमधून लोकर बाहेर काढायचे। पुन्हा एकदा हुकवर लोकर रॅप करून हुक इन्सर्ट करायचे आहे, लोकर ओढून घ्यायचे। पुन्हा 2 स्टिचेसमधून लोकर बाहेर काढायचे आणि तिसऱ्या वेळा हुकवर लोकर रॅप करून हुक इन्सर्ट करायचे आहे, लोकर ओढून घ्यायचे आणि 2 स्टिचेसमधून लोकर बाहेर काढायचे। आता सुईवर जे 4 स्टिचेस उरलेत त्यामधून लोकर रॅप करून बाहेर काढायचे। आता 2 चेन विणायचे आणि सेम ठिकाणी स्लिप स्टिच। इथे आपली एक पेटल तयार झाली। असंच आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये विणत जायचं आहे। 2 चेन। आता नेक्स्ट स्टिचमध्ये मी 3 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे। यानंतर 4 स्टिचेसमधून लोकर ओढून 2 चेन विणायचे आणि स्लिप स्टिच घालायचे। पुन्हा 2 चेन। आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे टुगेदर विणायचे। यानंतर 2 चेन आणि बेसमध्ये स्लिप स्टिच। तर अशा पद्धतीने सर्व स्टिचेसमध्ये आपल्याला या पेटल्स विणत जायचे। इथे मी या सर्व स्टिचेसमध्ये पेटल विणून घेतलेले आहेत। आता हे जे सिंगल क्रोशे आहेत त्यातल्या शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये सुद्धा मी एक पेटल विणणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला 2 चेन विणायचे आहेत। या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला पुढची पेटल विणायची आहे। आणि आता या सिंगल क्रोशेच्या अपोजिट साईडला जे स्टिचेस आहेत त्यामध्ये आपण
प्रत्येकी एक एक पेटर्न विणत जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी सिंगल क्रोशेची दुसरी साईड आहे ती सुद्धा मी पेटलने विणून घेते. इथे 20 सिंगल क्रोशेचा आपला एक गजरा तयार झालेला आहे. त्यानंतर 30 सिंगल क्रोशेचे 2 गजरे आपल्याला लागणार आहेत, 40 सिंगल क्रोशेचे 2 गजरे आणि 50 सिंगल क्रोशेचे 2 गजरे. तर हे वापरून आपल्याला तोरण करायचं आहे. आपल्याला जर तोरणाची लेंथ वाढवायची असेल तर इथे 50 सिंगल क्रोशेचा गजरा केला आहे, तसाच 60 सिंगल क्रोशेचा सुद्धा आपण इथे विणू शकतो. तर इथे मला लेंथ कमी हवी आहे, त्यामुळे इथे मी 50 सिंगल क्रोशेपर्यंतचेच गजरे वापरणार आहे आणि टोटल आपल्याला 7 कमळ विणायचे आहेत. पिंक कलरच्या लोकरीने आपल्याला सर्वप्रथम कमळ विणायचं आहे. तर एक कळी आणि एक वाकळ्यांची लेअर असं आपल्याला विणकाम करायचं आहे. तर इथे सर्वप्रथम मी मॅजिक रिंग विणते. बोटावर 3 वेळा लोकरीचे वेढे घेऊन पहिल्या 2 वेढ्यातून तिसरा वेढा ओढून घ्यायचा आहे आणि एक चेन विणायची. यानंतर हे जे वेढे आहेत ते बोटामधून बाहेर काढायचे आहेत आणि आता आपल्याला 2 चेन विणायचे आहेत. आता या रिंगमध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. तर इथे 9 हाफ डबल क्रोशे मी या रिंगमध्ये विणणार आहे. सुरुवातीच्या 2 चेन आणि त्यानंतरचे 9 हाफ डबल क्रोशे असे टोटल इथे आपले 10 हाफ डबल क्रोशे होतात. आता आपल्याला ही रिंग क्लोज करून घ्यायची. यानंतर पहिला राऊंड क्लोज करण्यासाठी मी दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालते. अशा प्रकारे पहिला राऊंड मी इथे विणून कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा 2 चेन विणायचे आणि आता पुढच्या स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणायचे. यानंतर पुढच्या 8 स्टिचेसमध्ये मी 2 हाफ डबल क्रोशेचा सेट विणणार आहे. इथे आपले टोटल 9 वेळा 2 हाफ डबल क्रोशेचे सेट कंप्लीट झालेत. आता सुरुवातीच्या ज्या 2 चेन विणल्या होत्या तिथे आणखी एक हाफ डबल क्रोशे विणायचा आणि इथे आपला 10वा 2 हाफ डबल क्रोशेचा सेट कंप्लीट झाला. यानंतर दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणायचा आहे. इथे टोटल आपल्याला 20 हाफ डबल क्रोशे मिळतात. वीस हाफ डबल क्रोशे विणल्यानंतर इथे स्लिप स्टिच घालून मी तिसरा राऊंड क्लोज करून घेतला आहे. आता चौथ्या राऊंडसाठी आपल्याला सुरुवातीला 2 चेन विणायचे. यानंतरच्या पुढच्या 2 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणते. आता पुढच्या 2 स्टिचेसचा मिळून आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर विणायचं आहे. त्यासाठी हुकवर लोकरीचा वेढा घ्यायचा आहे. पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून लोकर ओढून घ्यायचे. पुन्हा लोकरीचा वेढा घ्यायचा आहे. दुसऱ्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून लोकर ओढून घ्यायचे आणि आता 5 स्टिचेसमधून आपल्याला लोकरीचा वेढा घेऊन लोकर ओढून घ्यायचे.
तर इथे आपला 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर झालेला आहे. आता पुढच्या 3 स्टिचेसमध्ये आपल्याला पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे विणायचे. यानंतर पुढच्या 2 स्टिचेसचा मिळून 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर विणायचे. पुन्हा नेक्स्ट 3 स्टिचेसमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. यानंतरच्या 2 स्टिचेसचा मिळून 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. यानंतर पुढच्या 3 स्टिचेसमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. आता इथे शेवटचे 2 स्टिचेस शिल्लक आहेत. त्या 2 स्टिचेसचा मिळून आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर विणायचे. यानंतर पहिल्या 2 चेन आहेत त्यामधल्या दुसऱ्या चेनला स्लिप स्टिच घालायचं. आता नेक्स्ट राऊंडसाठी आपल्याला पुन्हा प्रत्येक स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे विणायचं आहे. तर इथे आपल्याला एकूण 16 हाफ डबल क्रोशे मिळणार आहेत. तर सुरुवातीला आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि पुढच्या 15 स्टिचेसमध्ये आता मी प्रत्येकी 1 हाफ डबल क्रोशे विणणार आहे. या ठिकाणी मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला 6व्या राऊंडसाठी पुन्हा स्टिचेस कमी करायचे आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला 2 चेन विणायच्या. यानंतर पुढच्या एका स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. आता पुढचे 2 स्टिचेस मिळून आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर विणायचे. पुन्हा पुढच्या 2 स्टिचेसमध्ये आपण 1 हाफ डबल क्रोशे विणतो. यानंतरच्या 2 स्टिचेसचा मिळून 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. पुन्हा नेक्स्ट 2 स्टिचेसमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. यानंतर 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. पुन्हा 2 स्टिचेसमध्ये 1 हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या 2 स्टिचेसमध्ये आता 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. यानंतर स्लिप स्टिच घालून हा 6वा राऊंड क्लोज करून घ्यायचा. आता यामध्ये कापूस भरून घ्यायचा आणि त्यानंतर पुढची लाईन विणायची आपल्याला. आता नेक्स्ट राऊंडसाठी आपल्याला सुरुवातीला 2 चेन विणायचे आहेत आणि आता पुढच्या 2 स्टिचेसचा मिळून 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. यानंतरच्या एका स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. नेक्स्ट स्टिचचे 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे. त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे आणि 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. यानंतर सुरुवातीच्या स्टिचला आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला 7वा राऊंड इथे विणून कंप्लीट झाला आहे. आता 8व्या राऊंडसाठी आपल्याला फक्त 3 वेळा 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत. तर त्यासाठी मी सुरुवातीला 1 चेन विणते आणि पुढच्या स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. तर हा आपला पहिला 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर होतो. यानंतर
पुढच्या 2 स्टिचेसचा मिळून एक 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर आणि शेवटच्या स्टिचमध्ये पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे टुगेदर. आता यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये मी एक हाफ डबल क्रोशे विणणार आहे. तर तो विणत असताना हा जो हाफ डबल क्रोशे आहे त्याच्या मागच्या बाजूने सुई इन्सर्ट करून पुन्हा पुढे आणायचे आणि हाफ डबल क्रोशे विणायचे. आता यानंतर एक चेन विणून मी इथे ही लोकर कट करून घेणार आहे. आता ही एक्स्ट्राची लोकर मी आतमध्ये टाकून देते. अशा प्रकारे आपली ही कमळाची कळी इथे विणून तयार झालेली आहे. आता पुढचा जो लेअर करायचा आहे तो आपल्याला कमळाच्या पाकळ्यांचा करायचा आहे. इथे मी कळी जास्त उमललेली दाखवणार नाही आहे, त्यामुळं पाकळ्यांचा फक्त एकच लेअर आपल्याला इथे विणायचा आहे. तर तो कसा विणायचा ते आता आपण पाहूया. या ठिकाणी मी मॅजिक रिंग विणून घेतलेली आहे. आता इथे सुद्धा आपल्याला हाफ डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मी 2 चेन विणते. आता यानंतर आपल्याला या रिंगमध्ये 8 हाफ डबल क्रोशे विणायचे. यानंतर ही रिंग क्लोज करून घ्यायची. सुरुवातीच्या 2 चेन आणि त्यानंतरचे 8 हाफ डबल क्रोशे असे टोटल आपल्याला इथे 9 हाफ डबल क्रोशे मिळतात. आता स्लिप स्टिच घालून मी हा राऊंड क्लोज करून घेते. आता दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणायचे. तर सुरुवातीला मी 2 चेन विणते. आता आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणायचे. यानंतर पुढच्या 7 स्टिचेसमध्ये मी 2 हाफ डबल क्रोशे विणते. आता सुरुवातीच्या ज्या 2 चेन विणल्या तिथे आपल्याला आणखी एक हाफ डबल क्रोशे घालायचे. यानंतर दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून मी हा राऊंडसुद्धा क्लोज करून घेते. तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 18 हाफ डबल क्रोशे मिळतात. आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला पेटल्स तयार करायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी 7 चेन विणणार आहे. यानंतर पहिल्या 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचा आहे. यानंतरच्या पुढच्या 4 चेनमध्ये मी एक सिंगल क्रोशे विणते. आता आपल्याला बेसचा जो स्टिच आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतरच्या स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशे विणणार आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच आणि आता पुन्हा पुढच्या पेटलसाठी आपल्याला 7 चेन विणायचे. पुन्हा 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचे. यानंतरच्या 4 चेनमध्ये एक सिंगल क्रोशे.
आता बेसच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे, नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशे आणि पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच. तर इथे मी 2 पेटल्ससाठीचा हा विणकाम कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने उरलेल्या 4 पेटल्ससाठी मी हे विणकाम करणार आहे आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहायचा. या ठिकाणी मी 3रा राऊंड विणून कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला शेवटचा राऊंड विणायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे ज्या 5 चेन विणल्या होत्या त्याच्या बेसमध्ये विणायला सुरुवात करायची. तर इथे पहिल्या स्टिचमध्ये मी एक सिंगल क्रोशे विणते. यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे, पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, यानंतरच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, आता आपण ज्या 2 चेन स्किप केल्या होत्या तिथे वरच्या भागात एक गॅप मिळतो आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला 3 डबल क्रोशे विणायचे. यानंतर 2 चेनचा पिकोट तयार करायचं आहे आपल्याला. तर 2 चेन विणल्यानंतर या डबल क्रोशेच्या वरच्या भागात एक सिंगल क्रोशे विणायचे. आता पुन्हा जिथे आपण 3 डबल क्रोशे विणलेत त्याच्या बेसमध्ये आणि 3 डबल क्रोशे विणायचे. यानंतर आता आपण हे जे सिंगल क्रोशे विणलेत त्यामध्ये विणकाम करायचं आहे. तर इथे पहिल्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, त्यानंतर एक डबल क्रोशे, पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. तर अशा प्रकारे आपली इथे एक पेटल तयार झालेली आहे. आता हा जो सिंगल क्रोशे आपण विणला होता मागच्या राऊंडचा तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. आता पुन्हा नेक्स्ट पेटल विणायचे. तर टोटल 5 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्या बेसमध्ये आपण विणकाम करतोय. पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, दुसऱ्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे, तिसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, चौथ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, आणि सिंगल क्रोशे विणताना ज्या 2 चेन स्किप केल्या होत्या त्याच्या बेसमध्ये आपण 3 डबल क्रोशे विणतो. यानंतर 2 चेन पिकोट विणायचे आहे. तर 2 चेन विणून डबल क्रोशेच्या वरच्या बाजूला सिंगल क्रोशे विणायचे. पुन्हा सेम ठिकाणी 3 डबल क्रोशे, यानंतरचे जे 4 स्टिचेस आहेत त्यामधल्या पहिल्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, दुसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, तिसऱ्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे. यानंतर इथे बेसला जो आपण सिंगल क्रोशे विणला होता त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं. तर अशा प्रकारे इथे मी 2 पेटल तुम्हाला विणून दाखवले आहेत. अशाच उरलेल्या 4 पेटल्ससुद्धा मी इथे कंप्लीट करून घेते. इथे मी एकूण 6 पेटल्स तयार करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 12 प्लाय लोकर असल्यामुळं या पाकळ्या एकदम स्टिफ झालेल्या आहेत आणि आपण हाताने जसा आकार देऊ तशा या छान पद्धतीने वळतात. यानंतर ग्रीन कलरचं सेम असंच विणकाम मी करून घेतलेलं आहे आणि हे आपण खाली पान म्हणून लावणार आहे अशा पद्धतीने.
तर इथे मी ग्ल्यूगनचा वापर करणार आहे हे दोन्ही पार्ट चिकटवण्यासाठी. आणि त्यानंतर मध्ये आपल्याला अशा पद्धतीने कळी चिकटवायची आहे. अशा प्रकारे छान असं क्रोशाचं कमळ मी इथे तयार करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्या तोरणाच्या साईजनुसार आपण कमळाचा काउंट ठरवायचा आहे. इथे माझ्या तोरणाचा साईज 38 इंचापर्यंत आहे, तर त्यासाठी एकूण 7 कमळं मी इथे तयार करून घेतलेली आहेत. इथे आता गोंडा तयार करण्यासाठी मी फोर्कचा वापर करणार आहे. या ठिकाणी मी लोकरीचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे. हा आपल्याला फोर्कच्या मध्यभागी असा ठेवून द्यायचा आहे आणि मागच्या बाजूला पकडायचा आहे. आता या फोर्कवर आपल्याला लोकरीचे 50 वेढे घालायचे आहेत. यानंतर एक्स्ट्राची लोकर कट करून घ्यायची आणि मागच्या साईडला जे आपण लोकर पकडलेली आहे त्याची आता आपल्याला इथे वरच्या बाजूला आणून गाठ मारून घ्यायची. एकदम टाईट अशी गाठ मारायची. दुसऱ्या साईडला सुद्धा इथे आपल्याला एकदम टाईट अशी गाठ मारून घ्यायची. आता यानंतर फोर्कमधून अशा पद्धतीने हे बाहेर काढायचे. आता यानंतर कटरने आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं. असे एकूण 3 गोंडे आपल्याला एका कमळासाठी लागणार आहेत. तर 7 कमळासाठी एकूण 21 गोंडे आपल्याला इथे तयार करायचे आहेत. आता आपल्याला इथे लटकन तयार करायचे. त्यासाठी ग्रीन कलरच्या लोकरीला एका बाजूला मी गाठ मारून घेते आणि दुसऱ्या साईडला मी या ठिकाणी ग्लू लावून हा भाग थोडासा स्टिफ करून घेतलेला आहे, जेणेकरून यामधून मनी आणि सुई इझिली जाऊ शकेल. इथे माझे एक लटकन तयार करून झालेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या 6 लटकनसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत. इथे आता आपल्याला वरची पट्टी विणायची आहे आणि त्यासाठी आपल्याला ग्रॅनी स्क्वेअर बनवायचे आहेत. इथे ग्रीन कलरने मी सुरुवातीला मॅजिक रिंग विणून घेते. यानंतर 2 चेन विणायचे आहेत
आणि या रिंगमध्ये आपल्याला 11 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. सुरुवातीच्या 2 चेन आणि 11 हाफ डबल क्रोशे असे एकूण इथे आपल्याला 12 हाफ डबल क्रोशे मिळतात. आता ही रिंग क्लोज करून घ्यायची. यानंतर मी दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून पहिला राऊंड कंप्लीट करून घेते. इथे एक चेन विणून ही लोकर आपल्याला कट करून घ्यायची. दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला पिंक कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालायची आणि इथे या सर्कलला ही कनेक्ट करून घ्यायची. इथे आता मी 2 चेन विणते आणि सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे. यानंतर एक चेन विणायची आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. पुन्हा एक चेन विणायची आणि पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे टुगेदर. यानंतर एक चेन. अशा पद्धतीने सर्व पेटल आपल्याला या राऊंडसाठी विणून घ्यायचे. इथे मी एकूण 12 पेटल्स विणून घेतलेत आणि पहिल्या एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणून मी ही लोकर कट करून घेते. इथे आपला दुसरा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा आपल्याला ग्रीन कलरची लोकर वापरायची. ग्रीन कलरच्या लोकरीची मी स्लिप नॉट घालते आणि यानंतर आता या एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला ही अटॅच करून घ्यायची. 3 चेन विणायचे आणि या ठिकाणी आपल्याला कॉर्नर तयार करायचं आहे. त्यासाठी आणखी 2 डबल क्रोशे मी सेम ठिकाणी विणते. इथे आपले 3 डबल क्रोशेचे सेट तयार होतो. यानंतर एक चेनचा गॅप ठेवायचा आहे आणि पुन्हा सेम स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे विणायचे. अशा प्रकारे इथे एक कॉर्नर तयार झाला आहे. आता यानंतर एक चेन विणायची आहे आणि एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा एक चेन, नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा एक चेन आणि आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला कॉर्नर विणायचं आहे. त्यासाठी 3 डबल क्रोशे, एक चेन आणि 3 डबल क्रोशे विणायचे. अशा प्रकारे 2 कॉर्नर्सच्या मध्ये आपल्याला 2 वेळा 3 डबल क्रोशेचे सेट आणि 3 वेळा एक चेनचा गॅप मिळतो. असंच आपण बाकीच्या साईड्ससुद्धा बनवून घ्यायचे आहेत आणि इथे एक स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे. इथे मी स्क्वेअर बनवून घेतलेला आहे. एकूण 4 कॉर्नर आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता सुरुवातीच्या ज्या 3 चेन आहेत त्यामधल्या तिसऱ्या चेनला स्लिप स्टिच घालायचं आहे. एक चेन विणायची आणि इथे लोकर कट करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला एक ग्रॅनी स्क्वेअर इथे तयार झालेला आहे. याची लेंथ 2.5 इंचाची आहे. आता आपल्याला ज्या साईजचं तोरण हवं आहे त्याप्रमाणे आपण हे नंबर ऑफ स्क्वेअर्स वाढवू शकतो. तर या ठिकाणी मी एकूण 15 ग्रॅनी स्क्वेअर तयार करणार आहे आणि ते एकमेकांना अटॅच करताना आपण जो दुसरा ग्रॅनी स्क्वेअर तयार करू त्याचा हाफ पार्ट विणून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी अशा पद्धतीने 2 कॉर्नर्स आणि त्यानंतरचे 2 सेट मी विणून
घेतलेले आहेत। आता तिसरा जो सेट आहे तो आपल्याला अटॅच करताना विणायचा आहे। तर त्यासाठी नेक्स्ट स्टिचमध्ये आपण कॉर्नरचा जो 3 डबल क्रोशेचा सेट आहे तो विणून घ्यायचा। यानंतर हा जो पहिला ग्रॅनी स्क्वेअर आहे त्याच्या कॉर्नरच्या एक चेनच्या गॅपमध्ये आपण या कॉर्नरची एक चेन विणायची आणि पुन्हा सेम ठिकाणी आपण 3 डबल क्रोशे विणायचे। यानंतर 3 डबल क्रोशेच्या सेट नंतर जो एक चेनचा गॅप आहे तिथे हुक इन्सर्ट करून एक चेन विणायची। अशा प्रकारे दोन्ही साइड्स एकमेकांना अटॅच होत जातात। आता पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे विणायचे। आता एक चेनच्या गॅपमध्ये आपण या स्क्वेअरचा एक चेन विणायचा आहे आणि यानंतर पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेचा सेट। पुन्हा पुढची एक चेन नेक्स्ट एक चेनच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने विणायची आणि आता कॉर्नरचे 3 डबल क्रोशे विणायचे। यानंतरचा एक चेनचा गॅप कॉर्नरच्या मध्ये येणार आहे, तिथे मी एक चेन विणली आणि आता उरलेले 3 डबल क्रोशे विणायचे। यानंतर एक चेन आणि पुढच्या 2 गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेचे सेट विणायचे आहेत आणि मध्ये एक चेन विणत जायचे। यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि इथे लोकर कट करून घ्यायची। आता या ठिकाणी आपले दोन्ही स्क्वेअर अटॅच झालेले आहेत। तर या ठिकाणी मी 2 ग्रॅनी स्क्वेअर एकमेकांना अटॅच करून दाखवलेले आहेत। आपल्याला एकूण 15 ग्रॅनी स्क्वेअर अशाच पद्धतीने अटॅच करत जायचे आहेत। तर बाकीचे सर्व ग्रॅनी स्क्वेअर अटॅच करून मी इथे ही पट्टी तयार करून घेते आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट पाहूया। या ठिकाणी मी सर्व स्क्वेअर्स जोडून ही पट्टी तयार केलेली आहे। या पट्टीला आता आपल्याला पुन्हा एक बॉर्डर द्यायची आहे आणि त्या बॉर्डरमध्ये आपण इथे वरच्या बाजूला अडकवण्यासाठी लूप्स तयार करणार आहे आणि खाली बॉर्डर देतानाच हे जे गजरे आपण तयार केलेले आहेत ते इथे जोडून घेणार आहे। तर नॉर्मल 3 डबल क्रोशे आणि एक चेनचं विणकाम आपल्याला इथे करायचं आहे। कॉर्नरसाठी 3 डबल क्रोशे आणि एक चेन। तर इथून आपण स्टार्ट करणार आहे। पहिला कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे एक चेन 3 डबल क्रोशे विणणार आहे। त्यानंतर प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे आणि एक चेन विणायचे। इथे पहिला लूप तयार करण्यासाठी मी 3 डबल क्रोशे त्यानंतर एक चेन ऐवजी आपण इथे 10 चेन विणणार आहे आणि स्लिप स्टिच देऊन पुन्हा 3 डबल क्रोशे विणणार आहे। यानंतर पुन्हा प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे आणि एक चेन विणत जाणार आहे। पुन्हा इथे सेंटरला आपल्याला आणखी एक लूप तयार करायचा आहे। त्यासाठी मध्ये आलेला जो एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये आपण 2 डबल क्रोशे विणायचे आहेत। त्यानंतर 10 चेन स्लिप स्टिच विणून तिसरा डबल क्रोशे विणायचा आहे आणि यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे आणि एक चेन विणणार आहे। पुन्हा नेक्स्ट कॉर्नरसाठी आपल्याला इथे लूप तयार करायचा आहे। त्यासाठी 3 डबल क्रोशे 10 चेन स्लिप स्टिच पुन्हा 3 डबल क्रोशे विणायचे आहेत आणि यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे एक चेन। यानंतर माळा कनेक्ट करण्यासाठी मी जो पहिला स्क्वेअर आहे तो जिथे कनेक्ट झाला आहे त्या ठिकाणी 3 डबल क्रोशेचा सेट विणायचा आहे। त्यातले 2 डबल क्रोशे विणून त्याला आपण ही माळ सिंगल क्रोशेने अटॅच करून घ्यायची आणि मग तिसरा डबल क्रोशे विणायचा आहे
यानंतर पुन्हा आपले 3 डबल क्रोशे आणि 1 चेनचे सेट विणायचे आहेत। यानंतर 2 स्क्वेअर सोडून आपल्याला दुसरी माळ जोडायची आहे। इथे सुद्धा कनेक्शनच्या ठिकाणी आपण 2 डबल क्रोशे विणणार आहे, त्यानंतर सिंगल क्रोशेने ही दुसरी माळ जोडणार आहे आणि तिसरा डबल क्रोशे विणणार आहे। तर अशा पद्धतीने प्रत्येक 2 स्क्वेअरच्या गॅपने आपण या 3 माळा जोडून घेणार आहे। त्यानंतर चौथी जी माळ आहे ती आपल्याला 2 स्क्वेअर झाल्यानंतर तिसऱ्या स्क्वेअरच्या मध्यभागी जोडायची आहे, जिथे आपला हा वरचा लूप आलेला आहे। त्यानंतर पुन्हा इकडे हा हाफ स्क्वेअर आणि यानंतरचे 2 स्क्वेअर जोडायचे आणि बाकीच्या 3 माळा 2-2 स्क्वेअरच्या अंतरावर जोडून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा 3 डबल क्रोशे 1 चेन असं विणकाम करायचं आहे। इथे वरच्या बाजूला आपण फक्त 10 चेनच्या लूप्स ॲड करणार आहे आणि इथे या माळा कनेक्ट करताना सिंगल क्रोशेचा वापर करणार आहे। बाकी सर्व पॅटर्न बॉर्डरसाठी सेम ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण तोरण विणून घेते आणि त्यानंतर आपण हे कसं दिसतं ते पाहूया। तर या ठिकाणी माझं पूर्ण तोरण विणून कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी ही पट्टी तयार झालेली आहे आणि सर्व गजरे मी इथे अटॅच करून घेतलेले आहेत। इथे मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते। बरोबर 38 इंचाचं हे तोरण इथे आपल्याला तयार झालेलं आहे।